मला तोच प्रश्न विचारायचा होता. तुम्हाला दापोलीची चिंता आहे? बिलकुल नाही. दापोलीच्या आमदारकीच्या बद्दल एक सांगतो तुम्हाला मी, दापोलीमध्ये आज देखील तुमच्या माध्यमातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पण सांगतोय, 2019 साली शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळेला भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. युती धर्म तोडून युतीच्या पाठीत खंजीर खुपसून दापोलीच्या भाजपच्या लोकांनी राष्ट्रवादीला मतदान केलं उघडपणे. आणि आज देखील दापोलीचे भाजपचे नेते पुढारी हे माझ्या विरोधात काम करत आहेत, माझ्या मुलाच्या विरोधामध्ये. युती असताना देखील मी देवेंद्र फडणवीसला 2-3 भेटलो, 2-3 वेळेला त्यांना सांगितलं मी बोलतो, पण ते अतिशय बिझी आहेत, त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. रामदास कदमसारखा माणूस त्यांच्या गेला, विनंती केली, सांगितलं, त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते झालं नसेल. पण ह्या असे चहापेक्षा किटली गरम असणारे जे लोक असतात ना दापोलीसारखे भाजपचे, त्यांचे कान पकडून त्यांना योग्य वेळी तुम्ही ते योग्य ती दिशा दिलीत नाही आहे तर भविष्यामध्ये मग अडचण होईल ना. मग तुम्ही जर का दापोलीमध्ये असं केलं तर जिथं भाजपचा आमदार असेल तिथं आम्हाला नाईलाज करायला लागेल. मग ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ते आम्ही पण करू शकतो. मग असं नाहीये या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला कळतात. आम्ही पण 15 वर्ष काढतो राजकारणामध्ये, ती वेळ येता कामा नये. युती धर्म सगळ्यांनी पाळावा अशी माझी हात जोडून विनंती आहे.